भिवंडी तालुका येवई नाके के पास बिरन मुंबई महानगर पालिका पीसे पांजरापुल संकुल में आज दिनांक 16 जनवरी 2025 को सर्व रिटायर कर्मचारी व अधिकारी तथा कार्यालय के सभी कर्मचारी व कामगार कर्मचारी वर्ग, सुरक्षा रक्षक तथा परिवहन खाते के सर्व कर्मचारियों का भव्य स्नेह सम्मेलन कार्यक्रम का आयोजन श्री विनायक वखारे व श्री खंडेश्वरी लेनी विकास समिति भवाले लोनार परिसर अध्यक्ष व भिवंडी तालुका शिवसेना कार्यकारिणी सदस्य तथा म्युनिसिपल मजदूर यूनियन सदस्य श्री यशवंत चरपट केने द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर माजी उपायुक्त सांगलीकर साहेब, माजी उपायुक्त श्री डांगे साहेब, माजी उपायुक्त गोडसे साहेब, माजी उपायुक्त राव साहेब, माजी उपायुक्त व कार्यक्रम के अध्यक्ष विभूते साहेब, उपजल अभियंता पीसे पांजरापुल संकुल के सहयोजक श्री वावे साहेब, उपजल अभियंता मुंबई 3A पीसे पांजरापुल के श्री भोईर साहेब के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर उपस्थित थे। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। आदिवासी मुलं आहेत त्यांच्याबरोबर आम्ही काम करतोय गेल्या वर्षापासून। ती अशी मुलं आहेत किंवा अशा विभागातून आलेले आहेत की तिथे एकही ग्रॅज्युएशन आधी झालेलं नाहीये, एकही 12वी पास झालेलं नाहीये, असा विभाग आम्ही तिथे निवडलेला आहे। आणि त्या विभागामध्ये जी 40 मुलं आहेत की जे जेणेकरून ते ड्रॉपआउट होऊ शकले असते जर आम्ही जर ते काम करू शकलो नसतं तर त्यांच्यावरती आम्ही काम करतोय। त्यांचं इंग्लिश कम्युनिकेशन असेल किंवा त्यांची हँड रायटिंग असेल किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये पुढं काय करायचंय म्हणजे त्यांचं गोल्स आहे ते एकूण आम्ही आमचा प्रोजेक्ट आहे तो तिथे सुरू आहे। आणि भविष्यामध्ये वखारे साहेबांनी 28 कोटी तिथे जागा घेतलेली आहे आणि तिथे ट्रेनिंग सेंटर उघडण्यात येणार आहे। त्याच्याबरोबर वृद्धाश्रम आहे, त्याच्यानंतर महिला सक्षमीकरण यांच्यावरती काम केलं जाणार आहे। अशा वेगवेगळ्या ट्रेनिंग आम्ही त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत। त्याचा सेटअप आता सुरू होणार आहे। एकदा ती जमीन ताब्यात मिळाली की आम्ही तिथे काम सुरू करणार आहोत। त्याचबरोबर आपण आता बिना खताचे जे भाजीपाला आहे म्हणजे त्याला ऑर्गॅनिक व्हेजिटेबल बोलतो, तो एक आमचा प्लॅन आहे। असं बरेच काही गोष्टी आम्ही पुढे करणार आहोत या सिक्वास फाउंडेशनच्या तर्फे। तर पुढील काय हे सर्व एकच खर्च उचलतात, पुढे जाऊन आम्हाला जे काही कंपनीचे CSR असतील किंवा काय असेल त्याच्यासाठी पण आम्हाला काम करायचं आहे की जेणेकरून आम्हाला मदत होईल आणि आमचं कार्य पुढे चालत राहील। आमच्या इथे पांजरापूर येथे काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी वर्गाने हा कार्यक्रम आयोजित केला होता। रिटायर कर्मचारी, इंजिनियर, अभियंते, कर्मचारी मजूर यांच्यासाठी आणि त्याला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रोग्राम अरेंज केला होता पण त्यात सर्व लोक सहभागी झाले। काही जे लोक रिटायर झाले त्यांचं वय 80च्या वर आहे तरी पण ते या कार्यक्रमाला हजर राहिले आणि त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि हे कार्यक्रम अतिशय छान झाला। सगळ्यांनी आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या, काम करताना काय काय अडचणी आल्या आणि कसे त्याच्यावर मात केली हे सगळ्यांनी सांगितलं आणि एकमेकांचे विचाराचे आदान-प्रदान झाले। त्यामुळे नवीन लोकांना शिकायला मिळालं आणि अतिशय आनंदाच्या वातावरणात हा प्रोग्राम पार पडला। उत्तम
बाकीचे काय आयोजक आहेत त्या लोकांनी छान दिवसानंतर एकत्र सगळ्यांना आनंद झालेला आहे की हा जो उपक्रम आहे हा उपक्रम चालू ठेवा. फार चांगली कल्पना आहे आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. वाखारे आणि कंपनीचा चांगला उपक्रम हाती घेतला. सर्व माजी कर्मचारी अधिकारी पिसे पांढरापूर संपूर्ण आणि आघाडी एरियातल्या लोकांना त्यांनी मोठ्या जिद्दीनं एकत्र आणलं आणि त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पण यावेळेस मला अशी माहिती मिळाली की काही लोकांपर्यंत मेसेज पोहोचले नाही. म्हणजे आमच्या उदाहरणार्थ NM पवार म्हणून होते, ते 80च्या दशकातले होते आणि 2-3 दिवसाला फोन आला ठीक आहे सुरुवातीला कौतुकास्पद कार्यक्रम त्यांनी केलेले आणि आयोजकांचं मी त्याच्याबद्दल कौतुक करतो आणि मी तुमच्या सहभागी हे माझं सौभाग्य समजतो आणि इथेच सांगतो.